साधुग्राममधील प्रत्येक सुविधा भाविकांच्या सुरक्षिततेला पूरक ठरावी. विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम. सिंहस्थासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील साधुग्राम नियोजनाचा आढावा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामच्या नियोजनात भाविकांची सुरक्षितता, गर्दी व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, नदी संवर्धन, जलनिस्सारण, आपत्कालीन सेवा, आखाड्यांच्या आवश्यक सुविधा तसेच भविष्यातील वाढत्या गरजांचा सर्वकष विचार करून प्रत्येक सुविधा भाविकांच्या सुरक्षिततेला पूरक ठरेल अशा पद्धतीनं अंतिम आराखडा तयार करावा, अशा सूचना नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित साधुग्राम नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संजय ऐनपुरे, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉक्टर जयकुमार आढे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गोविंद जाधव, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नाशिक व त्र्यंबकेश्वर साधुग्रामसाठी विविध तांत्रिक निकषाच्या आधारे भाविकांची संख्या व सर्व पायाभूत सुविधांचे नियोजन करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त श्री गेडाम यांनी घाटांची जास्तीत जास्त लांबी सर्वसामान्य भाविकांसाठी उपलब्ध ठेवावी, गर्दीची घनता कमी करण्यासाठी रस्ते, घाट, पार्किंग आणि पादचारी मार्गाचे वैज्ञानिक नियोजन करावे. तसेच सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून वेळबद्ध पद्धतीने काम पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या. महावितरणच्या उच्चदाब वीज वाहिन्यांमुळे प्रभावित होणाऱ्या भूखंडाचा आढावा घेऊन आरक्षण क्षेत्रातील कायमस्वरूपी रस्त्यांच्या संरेखनानुसार वीज वाहिन्यांचे पुनर्रेखन करण्याचा पर्याय विचारात घेण्याबाबत चर्चा झाली. उर्वरित ठिकाणी आवश्यक तांत्रिक उपाययोजना करून साधुग्रामसाठी अधिक उपयुक्त जागा उपलब्ध करण्याचे नियोजन सादर करण्यात आले. बैठकीत नाशिक व त्र्यंबकेश्वर साधुग्राममधील घाट, नव्याने विकसित होणारे घाट, नैसर्गिक नाले, रिंग रोड, पादचारी मार्ग, व्हीआयपी प्रवेश, रस्ते अंतर्गत वाहतूक व्यवस्था, पार्किंग, नदी संरक्षित पट्टा, टेंट सिटी, आखाड्यांचे भूखंड, व्हीआयपी क्षेत्र, सांस्कृतिक व सार्वजनिक सुविधा, अतिरिक्त जागेचे नियोजन, उच्चदाब वीज वाहिन्यांचे पुनर्संरेखन, नैसर्गिक जलप्रवाह, जलनिस्सारण व्यवस्था, पादचारी मार्ग, कोंडंबिका देवी ट्रस्टच्या जागेची चर्चा आणि स्वतंत्र ड्रेनेज आराखडा तयार करण्याबाबत ही चर्चा करण्यात आली. तसेच भविष्यातील विस्तारासाठी आवश्यक जागेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. साधुग्रामसाठी अतिरिक्त भूभागाचा समावेश, आखाड्यांच्या पारंपरिक स्नानाचा सन्मान राखून भूखंडाचे नियोजन, नदीकाठच्या भौगोलिक परिस्थितीनुसार घाटांचा विकास, भाविकांच्या सुरक्षित हालचालींसाठी रस्त्यांची योग्य रुंदी, बॅरिकेटिंग, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज पुरवठा आणि आरोग्य सुविधांचे एकात्मिक नियोजन यावरही बैठकीत चर्चा झाली. यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे प्रस्तावित साधुग्रामच्या आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केलं. मागील सिंहस्थानातील अनुभव, विविध विभागांशी झालेली सल्लामसलत, प्रत्यक्ष स्थळ पाहणी, आखाड्यांच्या सूचना, अपेक्षित भाविक संख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या आराखड्याची माहिती त्यांनी दिली.